पन्नास ते 75,000च्या वर लोक येईल. आणि काल काही बातम्या आमच्याकडे आल्या होत्या तर ते स्वतःच पेंडॉल पेटवण्यापासून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होता. आणि त्या सगळ्या माहिती आम्हाला आल्यामुळं काही विनाकारण आमच्यावर दुसरे आरोप लावल्यापेक्षा आणि निवडणुकीत ते काही करू शकतात. मला तर अजूनही भीती आहे का 26 तारखेला किंवा आता उद्या परवा काही एखादी मुस्लिम आणि हिंदूची दंगल घडू शकते. आणि अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे. आणि म्हणून आम्ही 2 पावलं कार्यकर्त्यांनी म्हटलं की आपण मागे घेतलं पाहिजे. नाहीतर कार्यकर्ते रात्रभरातच 20-25 हजार आले असते. आणि पुन्हा डाग लागू नये म्हणून 2 पावलं शांततेनं आपण मागे घेतले. कायदा तोडला आहे, गृहमंत्र्यांना तोडलेला आहे कायदा. त्यांनी सभा घ्यायलाच नको होती, उलट दुसरीकडे घ्यायला पाहिजे होती. आणि आम्हाला परवानगी दिल्यानंतर त्यांना नाकारल्यानंतर पुन्हा आम्हाला नाकारतं त्यांना देतं, तर ही घटना अतिशय निषेधार्थ आहे. आणि कायद्याच्या राज्यामध्ये असं झालं तर एक संदेश जो जाणार आहे लोकांपर्यंत अतिशय वाईट जाईल. म्हणजे पहिलेच भीती आहे आणि भीतीच्या वातावरणात लोकांना अशी दडपशाहीमुळं मोठा चिंतेचा विषय बरेच फोन आम्हाला आले. आणि या सगळ्या संदर्भात सगळ्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला. भाजपची ही संस्कृती नाही आणि ही भाजपची संस्कृती स्वाभिमान पक्ष पूर्ण मला वाटतं बैकून टाकत आहे. विचित्र पद्धतीनं भाजपला घेऊन जात आहे. काय जादू टोना केला स्वाभिमाननं भाजपवर, म्हणजे एखाद्या पहिले असं होतं ना, जादू टोना करून गुमराह करण्याचं काम केलं जातं, तशी अवस्था आहे. हो, अनेक शरद पवारपासून तर अनेक नेत्यांनी तुमचं समर्थन केलेलं आहे की बच्चू कडूचं काय चुकलं म्हणे, कारण शेवटी परवानगी घेऊन जर मैदान जर देत नसेल आणि ही दडप झालेली आहे. शरद पवारपासून तर सगळ्या नेत्यांनी तुमची बाजू घेतली, कसं पाहता याकडे? मी त्यांचा आभारच मानतो. आखरी पक्ष कुठलाही असू द्या, न्यायप्रिय लोकांनी न्यायप्रिय बाजूनं उभं राहिलं पाहिजे. सगळं नेहमी प्रत्येक घटनेवर लोकांनी जर पक्ष जात धर्म पाहिला तर मग न्याय राहणारच नाही. जे न्यायप्रिय लोक आहेत ते नक्की विचार करेल ह्या सगळ्या घटनेचा. आणि आम्ही हा विचार करतो का 26 तारीख आहे आपल्याजवळ अधिक, आणि जनता न्याय देईल या सगळ्या गोष्टीचा. आम्ही तर लढूच. यांची रंगबाजी जिथं जिथं आहे त्याविरुद्ध बिलकुल लढू. आता तर खरी लढाई सुरू झाली, निवडणुकीपुरती नाही आहे. याचा सगळं जिथं जिथं 2 नंबरचे धंदे हा सीपी चालवतं, पब चालू आहे, मोठे आम्ही पाहतो जुगार चालू आहे, जिथं रोज 3-3 करोडचा जुगार चालतं, असे धंदे अमरावतीत चालू आहे. सुधाकर शेट्टीसारखा तिची ओळखच डान्स बार म्हणून आहे. आणि मग अशा प्रकारची संस्कृती अमरावतीत आणण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चिरून काढू आम्ही. दिनेश बुकचा जो लोकप्रियता, जसं आपण उमेदवार आहे त्याची जो आहे ती लोकप्रियता खूप वाढते ग्रामीण भागामध्ये, हे त्यांना पाहूनच कदाचित असं एकंदरीत आमच्या झालेल्या सभा, आम्ही घेतलेले कष्ट, 3 वाजता झोपायचं, 6 वाजता उठायचं, 100 सभा आम्ही केल्या. प्रत्येक गाव खेड्यात जाऊन, दुर्गम भागात जाऊन मी सभा घेऊन लोकांना विचाराची मांडणी केली. शेतकरी, शेतमजूर या सगळ्या कष्टकरी लोकांची बाजू मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. सध्या अंगणवाडी सेविका आम्हाला येऊन भेटल्या, आम्ही त्यांच्याबद्दल बोललोय. त्याच्या आशा वर्कर असेल, अंगणवाडी सेविका असेल, तिकडे रोजगार सेवक असेल, ते संगणक परिचारक असेल, प्रचंड मेहनत करतं. त्याचे साधे पगार वाढू शकत नाही, वाढलं तर 1-1, 2-2 हजार वाढलं जातं. तर हे सगळा खालचा जो घटक आहे काम करणारा गावखेड्यावरचा, आणि मग शेतकरी, शेतमजूर आणि कामगार, काही व्यापार असेल, जे छोटे छोटे व्यापार, ते कसे डुबणार आहे आम्ही सांगितलं. अदानी अंबानी या देशामध्ये कशा प्रकारचा मोठा खेळ खेळणार आहे. बाजार समितीमधले
अडते व्यापारी सुद्धा भविष्याच्या काळात धोक्यात येणार आहे, अशी व्यवस्था निर्माण होणार आहे. आणि मग या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही वैचारिक मांडणी केली, मुद्दे मांडले. जाती धर्माचे गणित आम्ही सांगितले नाही. कोणाचा निळा भगवा हिरवा हे न सांगता शेतकरी म्हणून एकत्र होईल का, होता येईल का, मजूर म्हणून एकत्र होता येईल का. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. तुम्ही पाहिला असून सगळ्या सभेनं रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली. कुठेही पैसे द्यावे लागले नाही. स्वतःहून लोक टू व्हीलरने यायला लागले. तर याचीच खुणखुणी काळाची होती. हार राणाला दिसत आहे आणि राणाला हार दिसत असल्यामुळं हा नवीन गेम केला. तुम्ही सांगा, 23-24 मैदान आम्हाला भेटलं, कशी आपत्ती केली पहा. आमचा प्रचार कसा थांबवला पोलीस यंत्रणेनं. म्हणजे मी तर त्या आयुक्ताला, तो स्वाभिमानचा अध्यक्षच आहे. म्हणजे एवढी नालायकी कुठला अधिकारी करूच शकत नाही. 23 तारखेला 23-24 आम्हाला परवानगी भेटली आणि 23 तारखेला 7 वाजता सांगता का आता तुम्हाला परवानगी नाही आहे. म्हणजे उद्याचा आमचा एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही व्यवस्थित दाबण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित आमचा प्रचार थांबवला. पण कायदा त्यांच्या हाती आहे. असं जर होत गेलं तर मग निवडणूक ठेवल्या कशाला मराला? काय गरज आहे? दाबा ना तुम्ही मशीन स्वतःच जाऊन बटन. त्या आयुक्तांनाच बटन दाबा ना मला पोलिसांकडून. एवढी नालायकी. तो कलेक्टर आहे का नाही, त्याला लाज लज्जा राहिली का नाही राहिली? असे जर वागत असेल, हे निवडणूक आहे म्हणून थांबलोय, नाही तर आमचा मूळ सभा थांबायचा नाही आहे आणि थांबणार पण नाही आहे. त्यांना सगळ्यांना आडवं घेऊ आम्ही. रवी राणांनी रवी राणांनी आरोप केलाय की बच्चू कडू फक्त हे नौटंकी करताय, प्रसार माध्यमांमध्ये येण्यासाठी हे सगळी नौटंकी केली, असा आरोप केलाय. त्याला साड्याला म्हणा, नौटंकी आम्ही केली नाही. परवानगी आम्हाला होती. 22 तारखेला बीजेपीच्या त्या विनोदला पत्र दिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवलं का त्यांना परवानगी नाकारली आहे. कोणाची नौटंकी आहे? लाज वाटतं काय बोलताना त्याला काही? एवढी काय मस्ती आली? पैशाची मस्ती आहे. तू प्रत्येकाला विकत घेऊन जे शहाणपणा शिकवत आहे ते त्याला बंद करावं लागेल. आणि याच्यानंतर जर अशा पद्धतीने बोलला तर सोडणार नाही. पराभवाच्या भीतीने राणा दाम्पत्य हे काही तुम्ही एक सांगा, झालेली पराभवाच्या छायेत असा बाजार कुठं मारलं जातं का हो? हनुमान जयंतीला तुम्ही पेपरमध्ये जाहिरात टाकता, जाहिरातीमध्ये म्हणता का तुम्हाला रॅलीमध्ये आले तर 1000 रुपये दिले जाईल. थोडी बाजार आहे हो. खरे हिंदुत्ववादी असेल ना तर या बाजाराला थांबवा. हनुमान जयंतीला तुम्ही 1000 रुपये देऊन बोलावताय. कुठं भक्ती राहिली तुमची? सत्यानाश केलाय सगळा. धर्माचा इतक्या खालच्या पातळीवरचा वापर या मतदारसंघात जेवढा झाला तेवढा कुठेच झाला नाही. कोण मान्य करण हो? हनुमान जयंतीला या 1000 रुपये तुम्हाला देतो. पेपर जाहिरात खुलेआम, कोणी बोलत नाही. त्या रॅलीचा खर्च याच्यात मांडला जात नाही. कलेक्टर, तहसीलदार उघड्या डोळ्यानं पाहतं. म्हणजे एखाद्याचा बलात्कार व्हावा कोणाचा आणि त्याच्यावर उघड्या डोळ्यानं प्रशासनानं पाहावं आणि पुन्हा टाळ्या वाजवाव्या. एवढी नालायकी. आणि आता पराभव होणारच आहे. पहिले 1 लाख तरी भेटत होते, आता 50,000च्या वर भेटणार नाही. हो, तुम्ही म्हटलं की 11 ते 1 वाजेपर्यंत तुमची रॅली असणार. 1 नंतर तुम्ही आंदोलनाची रूपरेषा जाहीर करणे. काय आंदोलन असणार? काय घोषणा? तर तेच आम्ही आता अधिक बसतो आहे. कारण निवडणूक आहेच आहे, पण याच्यावर कुठे ना कुठे जरब बसला पाहिजे याचा आम्ही प्रयत्न करू तशा पद्धतीनं. कारण ही लोकशाही आम्ही पाहतो लोकशाहीचा खून आहे. हा माझा अपमान नाही आहे. हा आमचा प्रचार नाही थांबवला, एकट्या बच्चू कडूला नाही थांबवलं. लोकशाहीचा खून केला यांनी. रात्री तुम्ही सकाळी 23 तारखेला सकाळी 8 वाजता नोटीस काढतं जिल्हा परिषदचा सीओ, आयुक्ताला सांगतं का हा रवी राणाचा पेंडॉल काढा, आणि रात्री 7 वाजता म्हणतंय तुमची परवानगी नाकारली, रवी राणाला परवानगी दिली. खून नाही आहे लोकशाहीचा? हा एकट्या बच्चू कडूचा प्रश्न आहे? तुम्ही सांगा, धड दिवसा एखाद्याला चौकात एखाद्या रक्तदान करणारा आणि कुठेतरी समाजसेवा करणाऱ्या माणसाला जर धरून मारलं तर ही थापळ एकाला पुरती नसते, ते सगळ्या समाजाला लागतं. ते देशाला मारलेली थापळ आहे.
हे घटना पायदळी तोडली या अधिकाऱ्यांनी, नालायकांनी. हरामी आज चालेत सगळे. पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री जिल्हाधिकारी आणि उपमुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली? आता काही काही चर्चा मुख्यमंत्री करायची पण नाही. येणार आहे. फोन आला, मी काही चर्चा केली नाही. मी फोन उचलला नाही आणि उचलणार पण नाही. संघर्ष टाळावा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं का? अरे संघर्ष केला कोण सुरू? आम्ही केला सुरू. तुम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हा संघर्ष उभा करताय, हे चांगलं आहे का? या पद्धतीनं वागणं. आज मुख्य सहकारी डॅम घोटाळ्यात अजित पवार यांच्याशी निर्देश कोणत्याही व्यवहारात फौजदारी गुन्हा होत नसल्याचा EOWच्या क्लोजर रिपोर्टमध्ये लिहिलं आहे. त्यामध्ये क्लोज रिपोर्टमध्ये सुमित्रा पवार, रोहित पवार आणि सदत्ता तनपुरे यांना देखील क्लीन चिट देण्यात आली. आता क्लीन चिटच भेटणार आहे, दुसरं काय होणार आहे? तुम्ही सांगा, ईडी एकाही भाजपच्या माणसावर का लागली नाही? साधा प्रश्न. सगळे हरिश्चंद्र आहे का? एवढा अतिरेक नाही चालत. एवढा अतिरेक कोणी करू नये. निवडणूक झाल्याच्या नंतर खरी आपली भूमिका आता म्हणजे जे तुम्ही आता तर आम्ही सोडलं होतं. प्रत्येक ठिकाणहून हप्ते सगळं सुरू आहे. एवढा मोठा कुठे पैसा येते कुठून? हो, याचे स्रोत पाहावं लागेल ना. करोडो रुपये असा पाण्यासारखा पैसा फेकला जात आहे, म्हणून त्याला बाटवलं जात आहे. आणि अशी जर अवस्था राहिली तर ग्रामपंचायतमध्ये हे सगळं पर्यंत जाईल. गावागावात खुणं भांडणं अशा प्रकारे हा महाराष्ट्र नेण्याचा प्रयत्न आहे. बिहार नाही, बिहारपेक्षाही एखाद्या अतिशय वाईट अवस्थेला, एखाद्या पिक्चरला सुद्धा वाईट सीनला लादवणारी घटना आहे ही. ठीक आहे, आम्ही 2 पावलं शांततेसाठी मागे घेतले असतात, पण काय झालं असतं आम्ही मागे नाही घेतलं असतं तर? खून व्हायला असतं, तिथे रक्तबांबळ झाले असते कार्यकर्ते. तुम्ही त्याच प्रतीक्षेत होते का? हटला नाही पाहिजे, याला अंदर टाकलं पाहिजे, दोघांना अंदर टाकायचं, आपलं सिद्धी करून घ्यायची. ही एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही निवडणुका करताय, लाज वाटली पाहिजे यांना सगळ्यांना. बच्चू कडू यांनी सायन्स कोर मैदानातून माघार घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. आधी ते ठाम होते, आपण उपोषण करणार असा इशारा त्यांनी दिला होता जर मैदान हिसकावून घेतलं तर. पण आता आपण तसं काही करणार नाही असं बच्चू कडू म्हणतायत. मात्र त्याचबरोबर त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आरोप केल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. गृहमंत्री अमित शहांनी कायदा मोडल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर यानंतर अशा पद्धतीनं बोललं तर सोडणार नाही असा इशारा बच्चू कडूंनी रवी राणांना दिला आहे. आता पराभव होणारच आहे असं बच्चू कडूंनी म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.